गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा मित्रांनो, आज आपण बेसिक इंग्लिश मध्ये सब्जेक्ट काय, व्हॉट इज सब्जेक्ट सर, आपण वाक्य म्हणतो. मराठीमध्ये असतं पहा, कर्ता कर्म क्रियापद. परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला ते शिकत असताना कर्ता कशाला म्हणायचं, तो आहे सब्जेक्ट. कर्म आहे ऑब्जेक्ट. पहा, लक्षात द्या इकडे सब्जेक्ट काय रे बघा. आणि हे सब्जेक्ट आपल्याला कसं समजायचं. समजा उदाहरणार्थ, आय एम अ टीचर. मित्रांनो, एम आहे, एम काय आहे, क्रियापद आहे. बरोबर आहे. बघा, हा एम काय आहे, हे क्रियापद आहे. पण जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला सब्जेक्ट भेटतो. कोण आहे, कोण आहे म्हणजे आय, हे आहे सब्जेक्ट. आता मित्रांनो, सब्जेक्ट शिकत असताना आपल्याला सब्जेक्ट हे बघा सिंग्युलर म्हणजे एकवचनी. आता एकवचनी सब्जेक्ट कोणते आहेत, ही, सी, इट, आय आणि यू, हे एकवचनी आहे. आणि अनेकवचनीमध्ये पहा, त्याला म्हणतो आपण प्लुरल. आता प्लुरल कोणते येतं अनेकवचनी बघा, दे, वी, यू, हे आहेत अनेकवचनी. दे म्हणजे तो, ती, ते. त्यामध्ये 2-3 प्रकार आहेत ना, तो येतो, ती येते किंवा ते येतात, म्हणजे हे आता प्लुरल मध्ये. आता मित्रांनो, हे बघत असताना आपल्याला की वाक्याचं स्ट्रक्चर हे आपल्याला महत्वाचं आहे, शिकणं महत्वाचं आहे. कसं बघा, कर्ता कर्म क्रियापद आपण जसं मराठीमध्ये म्हणतो तसंच आपल्याला या ठिकाणी हे काय सब्जेक्ट प्लस हे काय वर्ब आणि हे आहे ऑब्जेक्ट. बघा मित्रांनो, म्हणजे आपल्याला कर्ता कर्म क्रियापद शिकत असताना ही कोण आहे. आता ही जे आहे तो आहे, ही म्हणजे तो, पण हे कसं आहे एकवचनी कर्ता आहे. बघा, ही इज अ गर्ल, नाही, ही इज अ बॉय. आता पहा, ही इज अ स्टुडंट, यामध्ये आपण असे वाक्य तयार करू शकतो. मग त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट कोणता येते, ही येते. बघा, ही आहे एक ही इज अ स्टुडंट, STUDENT. पहा, ही इज अ स्टुडंट म्हणजे कोण, तो विद्यार्थी आहे. आता ती असेल तर, मुलगी असेल तर आपल्याला शी घ्यायचंय. म्हणजे हे एक वचनी करते आहे. पहा, आता ईट असल्यावर काय, ईट म्हणजे पुरुषही नाही आणि स्त्री नाही, म्हणजे मुलगाही नाही मुलगी नाही, तेव्हा आपण त्याला ईट घेतो. हे लक्षात, इट इज अ ट्री. बरोबर आहे. इट इज अ पेन, इट इज अ फॅन, इट इज अ कूलर, इट इज अ टीव्ही. म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये समजा हे नाही, मुलगाही नाही आणि मुलगी नाही असं असेल, तेव्हा आपल्याला ईट घ्यायचं आहे. नंतर आय. आता आय म्हणजे कोण, आताच मी सांगितलं, आय एम अ टीचर, आय एम अ बॉय. बरोबर आहे. हे एक वचनी करताय. आता तो असेल तर, समोर असेल तर ही इज अ बॉय, किंवा अनेक असतील तर का म्हणा, आता वी आर स्टुडंट्स कसं म्हणा, नाही अनेक असेल तर आपण वी म्हणतो. बरोबर आहे. पण एक असेल तर आय एम अ स्टुडंट. पण आम्ही जर अनेक असू तर त्यावेळेस आपल्याला वी घ्यायचं आहे. बरोबर आहे. वी आर स्टुडंट्स, वी आर टीचर्स, वी आर गर्ल्स. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो, की सब्जेक्ट लिहित असताना आपल्याला वी म्हणजे आम्ही. आता दे म्हणजे काय, तो, ती, ते. दे आर बॉईज, दे आर स्टुडंट्स. बघा, ते म्हणजे अनेक असते. जेव्हा एकापेक्षा जास्त संख्या असते तेव्हा आपण त्या ठिकाणी दे घ्यायचं आहे. म्हणजे आणि आयच्या वेळी म्हणजे आम्ही, जर आपण जवळ असतील, आम्ही शिक्षक आहोत, त्यावर वी आर टीचर्स. आता यू काय घ्यायचं, यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही यू आर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात. लक्षात ठेवा, काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत विद्यार्थी. तुम्हाला सर तुम्हाला वाटते की सर इंग्लिश गुरु आणि सर आम्हाला सांगत आहात, आपल्याला काय करायचंय, वही घ्यायची, वहीवरती याची नोंद करायची आहे आणि हे पाठ करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर सेंटेन्स. आपल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट महत्वाचा असतो ना, आणि हे सब्जेक्ट आपण कुठे वापरायचा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कर्त्या वर्बच्या म्हणजे क्रियापदाच्या अगोदर जो असतो का, तो असतो सब्जेक्ट. पण प्रश्नार्थी वाक्यामध्ये नसेल.
लक्षात ठेवा. आता पहा, यू तुम्हाला समजलं, यू आर गर्ल, यू आर स्टुडंट्स. पहा, हे एकवचनी पण आहे आणि अनेकवचनी पण आहे. यू कसं माहिती का, एकवचनी पण यू आर, यू म्हणजे तू, ठीक आहे ना. आपण त्याला म्हणतो एकच मुलगा असेल यू आर स्टुडंट, एकाला पण म्हणतो, आणि अनेक असतील तर त्याला पण असं आपण या ठिकाणी, हे असतील अनेक तर यू आर बॉईज असं पण विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगितलं की सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे आणि ते वाक्यामध्ये आपल्याला कुठे घ्यायचं आहे, तर आपल्याला ते क्रियापदाच्या अगोदर घ्यायचा आहे, व्हर्बच्या अगोदर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आमच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.